नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. शरद पवार गटाला मोठा धक्का. हा दिग्गज नेता अजित पवार गटात प्रवेश करणार. नेमकं काय आहे बातमीत हे सविस्तर जाणून घेण्यासाठी मराठी राजकारण न्यूज या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग आणि आउटगोईंगच्या राजकारणाला पुन्हा वेग आला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली गटाला आता जळगाव जिल्ह्यातून मोठी गळती लागली आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी अखेर अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 3 मे रोजी मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे, अशी माहिती खुद्द देवकर यांनी दिली आहे. कार्यकर्त्याच्या आग्रहामुळे आणि विकासामध्ये अडथळा येत असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गुलाबराव देवकर यांच्या प्रवेशानंतर इतर माजी मंत्री, आमदार आणि जिल्ह्यातील पदाधिकारीही अजित पवार गटात सामील होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे. विशेष म्हणजे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी शरद पवार गटातील इतरही बड्या नेत्यांचा लवकरच प्रवेश होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. संजय पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार माजी मंत्री सतीश पाटील, माजी आमदार कैलास पाटील, दिलीप सोनवणे, दिलीप वाघ तसेच महिला प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील हे सर्वजण अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. यासाठी इच्छुक नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली असून 3 मे रोजी मुंबई यांचा पक्षप्रवेश निश्चित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या प्रवेशाबाबतही चर्चा रंगली आहे. यावर भाष्य करताना संजय पवार म्हणाले की नाव सांगणार नाही, पण अजून काही प्रमुख नेते संपर्कात आहे. ट्रेलर पाहिलात आणि आता चित्रपट बाकी आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे. गुलाबराव पाटील यांनी देवकर यांच्या प्रवेशाला विरोध दर्शवला होता. यावर आतापर्यंत मौन बाळगलेल्या देवकरांनी अखेर प्रतिक्रिया दिली आहे. मी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही, कुणाला सांगण्यावरून नेते प्रवेश देणार नाहीत असं होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जळगाव जिल्ह्यातील ही राजकीय उलथापालथी शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानली जात आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही गळती अजित पवार यांच्या गटासाठी राजकीय बळ देणारी ठरू शकते.